ही बंद पडणार नाही। आपल्या आशीर्वादाने 2.5 कोटी माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे देणं सुरू झालं आणि म्हणून तुम्ही फक्त एवढंच काम करा। लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता थेट सरकारकडून फेब्रुवारीचा 8वा हप्ता जे आहे ते आता पाहायला मिळणार आहे। सर्वात मोठा निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस असतील, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब असतील यांच्याकडून दिलासा देणारा निर्णय घेतलेला असून थेट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे पैसे पाहायला मिळणार आहेत। त्यातली त्यात 8वा हप्ता आता 1500 नव्हे तर यापेक्षा अधिक रक्कम देखील महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मात्र त्यासाठी महिलांना 2 कामे देखील करावे लागणार आहेत। हा फक्त 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला काय कामे करावे लागतील त्यातली त्यात पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते जिल्हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता पाहायला मिळेल, त्या जिल्ह्यांची नावे पाहायला मिळतील। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र अजून देखील बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर आता फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फेब्रुवारीचा 8वा हप्ता कधी मिळेल, कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वाटप होईल, सर्व काही अपडेट तुम्हाला एकाच व्हिडिओत पाहायला मिळेल। तर इथे पाहू शकता आता एक खुशखबर म्हणजे फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याबाबत ही खुशखबर देण्यात आलेली आहे। इथे सांगण्यात आलेला आहे अशा प्रकारची मेसेज फेब्रुवारीच्या 8व्यामध्ये हप्ता जर तुम्हाला आला तर लवकरात लवकर असे मेसेज येतील। त्यातली त्यात फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 2 कामे अर्जंट करावे लागणार आहेत, कारण की मोठे बदल देखील पाहायला मिळतील। त्यातली त्यात 3000 रुपये व 1500 रुपये देखील पाहायला मिळणार आहेत। याबाबतचा सरकारचे 2 निर्णय झालेले असून 3000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी देखील 2 कामे तुम्हाला करावं लागतील। मोठा निर्णय हा 3000 रुपये संदर्भात फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत आहे। ही अपडेट देखील तुम्हाला पाहायला मिळेल। एक अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली असून यादीतील जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं। जिल्ह्यांची यादी जी काय असेल तिथं देण्यात येईल व त्यातली त्यात लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता किती रुपयांनी वाढवून मिळणार आहे याबाबतची देखील खुशखबर आहे व अजित पवारजी साहेब उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडून एक दिलासा देणारी अपडेट आलेली आहे। तर चला पाहूयात आता इथून पुढे महत्त्वाची अपडेट। आता सध्या जर पाहायला गेलं तर 1500 रुपये वाटप सुरू आहेत। 1500 रुपयांचा हप्ता हा वाटप सुरू झालेला असून महिलांच्या खात्यावरती काही अशा प्रकारे मेसेज येत आहेत। इथे मेसेजकडे लक्ष द्या। इज क्रेडिटेड ₹3000 रुपये, क्रेडिटेड 1500 रुपये अशा प्रकारचे मेसेज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता येत आहेत। यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आता मिळत चाललेला आहे। त्यातले त्यात सध्या जर पाहायला गेलं तर काही बहिणींना 3000 रुपयांप्रमाणे असे मेसेज मिळालेले आहेत, तर काही बहिणींना 1500 रुपयांचे मेसेज मिळालेले आहेत। मात्र आता 3000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी एक काम देखील महिलांना करावे लागणार आहे, अन्यथा फेब्रुवारीच्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहताल। तुम्हाला जरी वाटत असलं की आमच्या खात्यावरती जानेवारीचे पैसे आले, मात्र असं नाहीये। जानेवारीचे पैसे आले तरी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आता हे काम प्रत्येक महिलाला करावं लागणार आहे। ते काम देखील पुढे सांगणार आहे, व्हिडिओ पहा। तसंच फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा मिळणार असल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। पहिल्या टप्प्याचा जर विचार केला तर पहिला टप्पा हा आपल्याला मराठवाड्यातील देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतो। पहिल्या टप्प्यामध्ये 3000 रुपयांचे देखील वितरण हे पाहायला मिळेल। आता जिल्ह्याची नावे सांगत आहे, लक्ष द्या। तसेच 1500 रुपयांचे वितरण देखील हे पहिल्या टप्प्यामध्ये पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर 1500 प्लस 3000 रुपये हे थेट महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारीच्या हप्त्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यामुळे 3000 रुपयांचा लाभ देखील बऱ्याच महिलांना मिळेल व बऱ्याच महिलांना चांगला दिलासा मिळणार आहे। यादीतील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेला तर तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। मागच्या वेळेस देखील आपण एक यादी सांगितली, त्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगरचं जसं नाव घेतलं त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालेले असून छत्रपती संभाजीनगरमध्ये आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता देखील लवकरच वितरित होणार आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किती रुपये मिळणार आहेत ते जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 1500 तर मिळणार। इकडे स्क्रीनकडे लक्ष द्या, इथे व्हिडिओमध्ये काय सांगत आहे जेणेकरून तुम्हाला सविस्तर अपडेट पाहायला मिळेल। 1500 तर मिळणार प्लस 3000 रुपयांचे वितरण देखील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जानेवारीचा हप्ता जसा मिळाला त्यापेक्षा अधिक हप्ता फेब्रुवारीचा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। मात्र त्यासाठी काही अटी आहेत। महिलांना 2 ते 3 कामे पूर्ण करावी लागणार आहेत जेणेकरून फेब्रुवारीच्या हप्त्याचा लाभ त्यांना जास्तीत जास्त पाहायला मिळू शकतो। आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाहिला, यादीतील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे तो आहे ठाणे।
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे, यामुळे या जिल्ह्यात लवकरच मिळणार. एकनाथजी शिंदे साहेब आहेत म्हटलं की आता जर पाहायला गेलं तर ठाणे जिल्ह्यात देखील एकही बहीण वंचित राहणार नाही. सर्व काही ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा केला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये खूप दिवसापासून प्रतीक्षा लाडक्या बहिणींना पाहायला मिळत होती, मात्र ती प्रतीक्षा आता संपणार असून ठाणे जिल्ह्यात 3,000 रुपये प्लस फेब्रुवारीचे 1,500 तर मिळणार, 1,500 तर 3,000 रुपये देखील मिळणार. तसेच आता ही रक्कम लवकरच ठाणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पहिल्याच टप्प्यामध्ये वितरित केली जाणार आहे. तुमचा देखील जिल्हा असू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून बऱ्याच महिलांनी चॅनलला सबस्क्राईब देखील केलेलं नाही आहे. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, तरच तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळालो. सबस्क्राईब करून जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा. आता अजून काही पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री साहेबांकडून आलेली आहे, ही देखील पाहणे गरजेचे आहे. इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाहीये, कारण की मोठा निर्णय देखील पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल नसल्याचे आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेले आहे. असे एक अपडेट आलेले असून महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. यामध्ये लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला, इथे पाहू शकता, आता लक्ष द्या, येथे काय सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, यामध्ये लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला जे आहे ते 1,500 रुपये दिले जातात. म्हणजे 1,500 रुपयांची ही रक्कम थेट बहिणींच्या खात्यावरती दिली जाते. यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे. पाहू शकता पहिल्याच लाईनमध्ये अशा प्रकारची अपडेट आहे. तर त्यामध्ये खाली काय लिहिलेलं आहे ते पाहू शकता. आश्वासन महायुती सरकारने केलेले आहे की 2,500 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत. असे आश्वासन महायुती सरकार म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, एकनाथ शिंदे साहेब जे असतील यांच्याकडून पाहायला मिळत आहे. मात्र लाडकी बहिणींना दिलासा देण्याचं काम या तिघांनी केल्याचं देखील चित्र आपल्याला दिसून येत आहे. या तिघांबाबत एक चांगली कमेंट नक्कीच करू शकता, कारण की या तिघांमुळे अजित पवारजी साहेब असतील, देवेंद्र फडणवीसजी साहेब असतील, म्हणजे देवाभाऊ असतील, कारण की आता बहिणींचे भाऊ देवाभाऊच पाहायला मिळत आहे. यांच्याबाबत देखील एक चांगली कमेंट नक्की करा, कारण की यांच्यामुळेच आता लाडकी बहीण योजना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा झालेला आहे. या योजनेतील निकष बदलणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र निकष बदललेले नाहीयेत. आता योजनेचा लाभ जे आहे ते काही महिलांना मिळणार आहे, तर काही महिला फेब्रुवारीच्या हप्त्यातून आता कट केल्या जाणार आहेत, म्हणजे बाहेर काढल्या जाणार आहेत. त्या कोणत्या महिला आहेत हे देखील पाहूयात, कारण की यामध्ये तुमचा देखील क्रमांक असू शकतो, कारण की मोठा निर्णय आहे, मोठी अपडेट ही आलेली आहे, ही पाहणे गरजेचीच आहे. 2च मिनिटाची अपडेट आहे, नक्की बघा, कारण की व्हिडिओच्या पुढे अजून जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे वाटप केले जाणार आहेत. तसेच तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, अपडेट देऊ. इथे पाहू शकता आता योजनेचा लाभ एकाच पाहायला मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत फक्त महिलांनाच आता मदत मिळणार आहे. तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यातली त्यात जर तुम्ही PM किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती फेब्रुवारीचा हा जमा होणार नाहीये, हे देखील लक्षात घेणे गरजेचेच राहील. ही एक महत्त्वाची अपडेट फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात आहे. त्यातली त्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार अशा अफवा पसरविल्या जात आहेत, परंतु ज्या महिलांचे उत्पन्न 2,40,000 आहे, म्हणजे महिना 20,000 रुपये उत्पन्न, अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार असून फेब्रुवारीचा हप्ता याच महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ज्यांचे जे आहे ते 200 ते 400 टन ऊस जातो, ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, अशा महिलांचे पैसे बंद होतील असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी, अजित पवारजी साहेब यांनी केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात पुढे पाहूया. तिकडे आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे, इथून पुढे लक्ष द्या. आता आपण ठाणे जिल्हा पाहिला, छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाहिला. पहिल्या टप्प्यातच या ठिकाणी 1,500 रुपये तर मिळणार, प्लस या ठिकाणी 3,000 रुपयांचे वितरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. दुसरा जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये देखील मोठी रक्कम ही जमा केली जाणार असून महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी कमी रक्कम नसून तर या ठिकाणी थेट आता महिलांना 1,500 रुपये तर
मिळणारच आहेत। मात्र त्यासोबत महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपयांचा लाभ देखील देण्यात येणार असल्यामुळे महिलांना चांगला दिलासा आता मिळणार आहे। सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यात देखील बहुतांशी महिला ह्या पात्र पाहायला मिळत आहेत। त्यातली त्या सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपयांसोबत 3,000 रुपये देखील पाहायला मिळतील। अजून पुढच्या जिल्ह्यांची यादीतील नावे आपण पाहणार आहोत, शेवटपर्यंत बघा। तसेच आता पुढील जिल्हा जर पाहायला गेला तर तो म्हणजे बुलढाणा जिल्हा देखील पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये तर मिळणारच आहेत। मात्र 3,000 रुपयांसोबत प्लस म्हणजे काय, यापेक्षा अधिक देखील रक्कम काही बहिणींना 1,500 रुपयांची देखील मिळण्याची शक्यता आहे। काही बहिणींना 3,000 तर काही बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहेत। यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। मोठी खुशखबर हे राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आता पुढील अपडेट आपण पाहूयात। आता पुढचा जिल्हा म्हणजे आता आपण कोणता, बुलढाणा जिल्हा पाहिला, सातारा जिल्हा पाहिला, ठाणे जिल्हा, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाहिला। या ठिकाणी 1,500 प्लस 3,000 रुपयांबाबतची अपडेट आपण पाहिली। 3,000 रुपये देखील कोणाला मिळणार आहेत ते देखील पुढे सांगणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा प्रकारची अपडेट होती। त्यातली त्यात आता पुढचा जिल्हा म्हणजे तो जिल्हा आपल्याला वर्धा जिल्हा पाहायला मिळत आहे। वर्धा जिल्हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण या ठिकाणी पात्र आहेत। वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये 1,500 रुपये तर मिळणारच, मात्र त्यासोबत बहिणींच्या खात्यात 3,000 रुपयांचे वितरण देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये आता मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींना, आता इकडे पाहू शकता, लाडक्या बहिणींना मिळणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना मोठी रक्कम ही मिळू शकते। 1,500 रुपयांपेक्षा अधिकची देखील रक्कम ही बहिणींच्या खात्यात आता वर्ग केली जाणार आहे। अशा प्रकारची अपडेट आहे। तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल, शेवटपर्यंत बघा। तसेच इकडे पाहू शकता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर तो म्हणजे धुळे जिल्हा आहे। धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये महिला पात्र आहेत। तर याही ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये तर मिळणारच, मात्र त्यातली त्यात जर सध्या पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये 2,000 रुपयांची देखील रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। आता एक अर्जंट सूचना देखील आहे। अर्जंट सूचना काय आहे ती देखील पाहणार आहोत। टप्प्याटप्प्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। त्यातले त्यात 3,000 रुपयांसोबत 1,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे। ते पाहू शकता 3,000 रुपयांची एक आकडा आहे, तसेच 1,500 रुपयांचा आकडा आहे। सरकारचे 2 निर्णय देखील आपल्याला याबाबत पाहायला मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही अपडेट पाहतच आहोत। त्यातले त्यात फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अर्जंट 2 कामे म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर दुसऱ्या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल। अन्यथा दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेपासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट आता सध्या स्थितीला म्हणावं लागेल। अशा प्रकारची अपडेट होती। रोजची रोज अशा अपडेट पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट रोज पाहायला मिळतील। धन्यवाद।